आपण आज शेतामध्ये आलो. शेतामध्ये कशासाठी आलो तर अभ्यास करण्यासाठी. आता पुस्तकं सोडून इकडे अभ्यास आहे कशाचा तर सगळा अभ्यास पुस्तकामध्ये नसतो. पुस्तकामध्ये काय असतं जे बाहेर आहे ते पुस्तकात दिलेलं आहे. मग पुस्तकात वाचून पाहण्यापेक्षा आपण काय करूया प्रत्यक्ष इथं त्याचा ते पाहूया. प्रत्येक गोष्ट पाहायची. आता कोणता मराठी महिना चालू आहे आणि ऋतू कोणता चालू आहे आता शिशिर. शिशिर ऋतूमध्ये झाडाची पानं गळतात आणि शिशिर नंतर कोणता ऋतू येतो शिशिर नंतर कोणता ऋतू येतो वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना पालवी फुटते म्हणून त्याला ऋतूचा राजा म्हणतात. आता शिशिर ऋतू चालू आहे. कोणता थंडी आहे आणि या शिशिर ऋतूमध्ये काही झाडाची पानं पडलेली असतील, काही झाडांना पानं नसतील, काही झाडाला वर पानच राहिलेलं नसल, काही झाडं हिरवीगार दिसतात. हे असं का आणि ह्याचा आपला अभ्यास करायचा आहे. चला या पुढं. कोणत्याची हा कोणत्या झाडाची पहा. मग ते झाड वाळले का नाही मग त्याला तिची पानं कुठे आहेत हा चला पुढं चला. हा हे कशाची झाड आहेत रे हे बर याची पानं पडलीत का खाली काय पडलं हे हा मग काही झाडाला आहेत अजून आणि काही पडलीत म्हणजे काय त्याची सगळी पानं पडणार का झाडाची सीताफळाची. बस 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 आता इकडे या इकडं. हे कशाचं झाड आहे रे हा काय हे लिंबू आहे. लिंबुनी याला काय म्हणतात या पुढं. हे काय आहे त्याला कशाचं झाड येतं. आता तुम्ही फक्त लक्ष देऊन पाहत चालायचं. आल्यावर आपण नंतर याच्यावर चर्चा करायची. हा आता फक्त पाहायचंय. चला नीट पाहत चला. कोणत्या झाडाची पानं पडलीत कोणत्याची राहिलीत. हे काय आहे याच्यात कोण राहतं अजून काय राहतं हा मुंग्या साप आणि उंदीर. उंदीर वारुळात राहतो का नाही. कुठं राहतो उंदीर बेळात राहतो. चला या पुढं. हे झाड कशाचं आहे हा पपई. चला या पुढं. पहा कशाचं झाड आहे सांगा. हा हे मग तिकडं पुढं पुढं काय मोगऱ्याला काय येतं रे हा फुलं. ह्या फुलाचं काय करतात हा चला. झाडाची फुलं तोडावीत का तोडली तर काय होईल नाही तोडत नाही. चला हा चला या पुढं. तिथं जाते इथं सावलीला. चला सावलीला या. कशात झाड आहे काही जण सीताफळाच्या सावलीला थांबा. सीताफळाच्या सावलीला थांबा. काही जण सीताफळाला सावली आहे का का नाही त्याची पानं कुठे येतं आणि हे कशात झाड आहे मग याला पानं आहेत का याला कसं काय पानं येतं मग याची पण पानं पडलीत की खाली. हे खाली पानं पडलेली आहेत हा काही काही पडले म्हणजे एकदम सगळी पानं पडत नाही. इकडे या इकडं. हे काय आहे हात नाही लावायचा फक्त लांबून पाहायचं. हे काय आलेलं आहे थांबा थांबा. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला हे काय येते पण तुम्हाला सांगता येणार अरे स्ट्रॉबेरी आंब्याचं झाड आहे. त्याला हे पुढं काय लागलंय त्याला काय म्हणतात मोहर. काय म्हणतात त्याला आंब्याचा मोहर. आता हे मोहरचे हळूहळू याचे काय होतील कैऱ्या तयार होतील आणि नंतर मग त्याचे आंबे तयार होतील. तुम्ही पाहिलंय काही झाडाची पानं पडलीत आणि काही झाडाची पानं पडलेली नाही. काही झाडाची आता पहा आपण झाडं पाहिलीत ना कोणत्या कोणत्या झाडाची सगळी पानं पडलेली दिसली रे ती पण पडणार आहेत अजून. आत्ताशी हेमंत ऋतू सुरू झालाय. सीताफळाची सगळी पानं पडणार आहेत. एकही पान सीताफळाला राहणार नाही. पण आंब्याची सगळी पानं पडणार आहेत का नाही. आंब्याची सगळी पानं पडणार नाही. ते जे पलीकडचे झाड होतं आपण ते पाहिलेलं पहिलं हा त्या झाडाला एकही पान राहिलेलं नाही आणि तीही पडणार आहेत.
एकही पान त्या झाडाला शिल्लक नाही, फक्त काड्या दिसतात. दिसतात का? आणि मग ही पानं गेली कुठं? ही का पडली? का पडली ही पानं? ज्या झाडाची सगळी पानं पडतात त्याला पानझाडी म्हणतात. काय म्हणतात? पानझाडी. म्हणजे सगळी पानं झडतात, झडणे, पडणे. आणि ज्या झाडाची पानं पडत नाहीत, जेवढी पानं पडतात तेवढी नवीन येतात. पहा, ह्या झाडाला पानं पण आलेली आहेत. आलीत का? खाली पानं पण पडलेली आहेत, दिसतील का? आणि वरती नवीन पालवी फुटलेली. म्हणजे काही पानं पडतात आणि त्याच्या जागेवर नवीन पानं येतात. सदाहरित झाडं म्हणायचं. सदा म्हणजे नेहमी, हरित म्हणजे हिरवे, कायम हिरवे राहणारी. त्या तिकडं पहा, हे एक इथं झाड दिसतंय पलीकडं. कसं झाड आहे ते? आंब्याच्या झाडासारखं दिसतंय ते. जांभळाचं झाड आहे ते. कसं झाड आहे ते? हे सदाहरित झाडं आहेत. सदाहरित म्हणजे कायम हिरवी राहणारी. त्याची जेवढी पानं पडतात तेवढी पानं त्याला परत येतात. पानझाडीची झाडं आहेत, त्या झाडाची सगळी पानं पडतात. सगळी पानं पडल्यानंतर पुन्हा परत पानं येतात. गुलमोहर, ते सावरीचं झाड आहे. कसं झाड आहे ते? हे सावरीचं झाड आहे. गुलमोहराचं झाड, सावरीचं झाड, त्यानंतर सागाचं झाड, याची सगळी पानं पडतात आणि त्याला नवीन पानं येतात. त्याला पानझाडी वनस्पती म्हणतात. त्याला काय म्हणतात? आणि याची पानं काय होतात? पडतात तेवढीच